नमस्कार, मी श्यामल. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. CBDT मार्फत इन्कम टॅक्स रिटर्नसाठी नवीन ITR-2 फॉर्म आणि ITR-3 फॉर्म जारी करण्यात आले आहेत. यासाठी CBDTने ई-गॅजेटमध्ये नोटिफिकेशन देखील जारी केले आहे. ITR-2 फॉर्म हा ज्यांचा कॅपिटल गेन इन्कम आहे आणि ITR फॉर्म 1 ज्यांनी भरला नाही त्यांच्यासाठी आहे. तसेच ITR-3 हा फॉर्म बिझनेस किंवा प्रोफेशनमधून उत्पन्न आहे त्यांच्यासाठी आहे. हे दोन्ही फॉर्म भरण्याची तारीख 31 जुलै 2024 आहे. जर करदात्यांना इन्कम टॅक्स ऑडिट करायचे असेल आणि त्यांना बिझनेसमधून उत्पन्न आले असेल तर ITR भरण्याची तारीख 31 ऑक्टोबर 2024 आहे. सार्वत्रिक निवडणुकांआधी काल सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कर सवलत आणि इतर कोणत्याही घोषणा करण्यात आलेल्या नाहीत. सध्या वोट ऑन अकाउंट असून सरकार जुलैमध्ये अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांसाठी विचार केला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. RBIच्या आदेशानंतर मोबाईल पेमेंट कंपनी पेटीएमने आपल्या कर्ज देणाऱ्या प्लॅटफॉर्मची सर्व ऑपरेशन्स काही कालावधीसाठी बंद केले आहेत. कंपनी सध्या काही बँकांसोबत करार करण्यासाठी चर्चा करत आहे. 31 जानेवारी 2024ला भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला 29 फेब्रुवारीनंतर कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात प्रीपेड मोड, वॉलेट आणि फास्टॅग ठेवी आणि कोणतेही व्यवहार स्वीकारू नयेत असे आदेश दिले आहेत. जर्मनीतील मोठी बँक ड्यूश बँकेने गुरुवारी 3,500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली आहे. 2023मध्ये नेट प्रॉफिटमध्ये घसरण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना काढले जाईल याबाबत खुलासा करण्यात आलेला नसून याचा परिणाम मात्र शाखांवर पडणार आहे आणि भारतासहित इतर देशांमधील कर्मचाऱ्यांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. भारतामध्ये हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि फेम योजनेसाठी असलेले वाटप 44% घटवले आहे. आर्थिक वर्ष 2024-25साठी फेम योजनेमध्ये 2,671 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी 5,171 कोटी रुपयांचे वाटप केले गेले. सरकार पुन्हा एकदा विद्यमान फेम 2 योजना वाढवणार की नवीन फेम 3 योजना सुरू करणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. अशावेळी सरकारने फेम योजनेबाबत कपात केली आहे. NHAIने फास्टॅगची KYCची मर्यादा 1 महिन्यासाठी वाढवली आहे. याआधी 15 जानेवारीला NHAIने खात्यामध्ये पैसे असताना देखील अर्धवट KYC असणारे फास्टॅग 31 जानेवारीनंतर निष्क्रिय ठरवण्याची घोषणा करण्यात आली होती. इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टोल प्लाझावर वाहनांची गर्दी होऊ नये आणि गैरसोय होऊ नये यासाठी NHAIने एक वाहन एक फास्टॅग उपक्रम राबवला आहे. तेलबियांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी भारताला खाद्यतेलामध्ये स्वावलंबी बनवण्याचे धोरण सरकार करत आहे. तसेच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी देखील योजना करत आहे. देशातील खाद्यतेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करण्यात येते. आयात कमी करण्यासाठी कालच्या अर्थसंकल्पात तेलबियांचे उत्पादन वाढवण्याचे धोरण देखील आखले जाईल. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इतकेच. पाहत रहा मनी 9 मराठी.